नमस्कार, मी निरंजन. तपोवनासाठी जे झाडखाऊ काम करतायत, म्हणजे तपोवन नष्ट करण्यासाठी जे झाडखाऊ काम करतायत, त्यांच्याबद्दल आज दिव्य मराठीमध्ये एक बातमी आलेली आहे. पहिल्यांदा ती बातमी बघा. म्हणजे हा जो कोण या बातमीमध्ये असलेला हा जो कोण बिल्डर आहे, ज्याला भाई असं म्हटलेलं आहे. तर भाई नावाने दोन भाऊ प्रसिद्ध आहेत या रिअल इस्टेटमध्ये आणि या बिल्डर बांधकाम व्यवसायिकांमध्ये. या दोन भावांपैकी एक किंवा कदाचित दोघंही असतील भाई, ज्या भाईंनी असंच त्या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की या भाईंनी 15 उमेदवारांची जबाबदारी घेतलेली आहे निवडून आणण्याची. आणि हेच भाई यापूर्वी काही विधानसभाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उमेदवारांना मदत करत होते. हेच भाई यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर यांच्या आदल्या बदल्यांमध्येही खूप प्रसिद्ध झाले होते. मागे खूप वर्षापूर्वी म्हणजे नाशिकला महेश झगडे जिल्हाधिकारी असताना जयप्रकाश पवार यांनी लोकसत्तामध्ये, पत्रकार जयप्रकाश पवार सिनियर जर्नलिस्ट आहेत, त्यांनी लोकसत्तामध्ये अशाच भाईंच्या विरोधामध्ये एक मोठी सिरीज चालवली होती. लवाटे मळ्यामधल्या पीटीसी समोरच्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दलची मोठी सिरीज त्यावेळेला ती लोकसत्तामध्ये छापून येत होती. तेच भाई आहेत का हे? कारण त्यांचेच कोणतरी एक भाईबंद मुख्यमंत्र्यांना सांगत होते की ग्रीन झोनचा येलो झोन करून टाका आणि मग बघा टीडीआरचा कसा फायदा सरकारला मिळेल, किती उत्पन्न मिळेल, वगैरे वगैरे वगैरे. आता अशा पद्धतीने हे होत आहे. दुसऱ्या बाजूला तो कुंभमेळा झाडखाऊ मंत्री हा नाशिकमध्ये येऊन सांगतो कुठेतरी वृक्षारोपण केलं. त्यांनी केलेलं वृक्षारोपण जाऊन बघा, ती झाडं जळाली. गिरीश महाजननी नाशिकमध्ये आत्ता जे नाटक केलं वृक्षारोपण करण्याचं, हैदराबादहून आणलं आणि ती जी झाडं लावली होती ती झाडं जळाली, मेली आहेत ऑलरेडी. आणि तिथं त्यावेळेला तो असं भाषण करून सांगतो की तपोवन वाचवण्यासाठी म्हणून जी लोक काम करतायत ते त्यांचं वृक्षप्रेम हे वेगळी आहे. अरे केळीवाल्या, तुझ्याकडून सर्टिफिकेट नकोय आम्हाला, तुझी लायकीच नाही आम्हाला सर्टिफिकेट देण्याची, हे पहिल्यांदा लक्षात ठेव. आमचं तपोवनाबद्दलचं प्रेम आणि त्या तिथं असलेल्या निसर्गाबद्दलचं प्रेम हे अत्यंत खरं आणि शुद्ध आहे. हे असे माईसचे लांड्या लबाड्या मग कुठल्या तरी भाईकडून सुपारी घेतल्यासारखं काम करायचं, कुठल्या तरी भाईनी, बिल्डर भाईनी सुपारी तुम्हाला द्यायची आणि मग तुम्ही ते तपोवन कापायला निघायचं, तपोवन वाचवणाऱ्यांची मात्र बदनामी करायची, मोहीम चालवायची. हे तू आम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि नाशिकच्याच नाही, माझं महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणूक आहेत, माझं सर्वच्या सर्व दर्शकांना म्हणणं आहे की आपण मतदान करतो तर आपल्या आयुष्याची 5 वर्ष त्यांना देत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन 100 रुपये खर्च करा, मतांसोबत स्वतः खर्च करा. 100 रुपयाचं तुमच्या नावानी व्यक्तिगत ऍफिडेव्हिट लिहून घ्या उमेदवारांकडून. जेवढे प्रभागात उमेदवार असतील सगळ्या उमेदवारांच्या सह्या पाहिजेत की पर्यावरणाचा नाश करणार नाही कोणत्याही परिस्थितीत. महानगरपालिकांच्या जमिनी या खाजगी बिल्डरांना हवाली केल्या जाणार नाहीत. महानगरपालिकेच्या शाळा या खाजगी बिल्डरांना हवाली केल्या जाणार नाहीत. कोणत्याही सबबी खालती आरक्षण उठवली जाणार नाहीत. हे ऍफिडेव्हिटवर लिहून घ्या, हे ऍफिडेव्हिटवर लिहून घ्या. हे सांगतो याचं कारण, यांचे जाहीरनामे येतात, या जाहीरनाम्यांमध्ये खूप काही वचनं देतात आणि नंतर दिलेली वचनं पाळत नाहीत. कर्जमाफी करू असं तो 35 पुरणपोळ्या खाणारा बोलला होता, 7-12 कोरा करू हे तो पुरणपोळ्या खाणारा बोलला होता, पण नाही केला 7-12 कोरा. 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ असं बोलले होते, नाही दिला. लाडक्या बहिणींना तर 2500 देणार होते, आता 1500 मध्ये सुद्धा कपाती करून टाकलेल्या आहेत. काही लाख महिला त्याच्यातून बाहेर काढल्या आहेत. त्यामुळे यांच्या जाहीरनाम्यांवर विश्वास नाही. तुमच्या नावानी व्यक्तिगत लिहून दिलेलं ऍफिडेव्हिटवर त्यांना सह्या करायला लावा, म्हणजे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येईल आपल्याला. या महानगरपालिका निवडणुकीत नाशिकच्या मतदारांनी तर हे केलंच पाहिजे. सर्वात पहिले भाजपच्या उमेदवारांकडून सह्या घ्या, अजित पवारच्या पक्षाच्या उमेदवारांकडून सह्या घ्या, एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या उमेदवारांकडून सह्या घ्या. मी स्वतः हे आदित्य ठाकरेंना बोललो आणि आदित्य ठाकरे त्यावर काय म्हणाले हे ऐका. मी त्यांनाही म्हटलं होतं की आम्हाला ऍफिडेव्हिट लिहून पाहिजे,
कारण आम्हाला फसवणुकीचा गुन्हा दाखल करता आला पाहिजे. त्यावर ते काय बोलले हे बघा. आम्ही एक ऍफिडेव्हिट तयार करतोय ज्याच्यावरती उमेदवारांनी सही करून द्यायची आहे की तपोवनातलं एकही झाड पाडू दिलं जाणार नाही, कारण आम्हाला यांच्यावरती नंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता आला पाहिजे. त्यामुळे या सगळ्याच उमेदवारांकडून आम्ही हे ऍफिडेव्हिट मागणार. त्याच्यावरती सही केली तर निरंजनजी झाडं कापून आता नवीन फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ऍफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे तर लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिकर म्हणून ठरवलं. आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या वतीनं सर्व उमेदवारांच्या सह्या घेऊन देणार आहेत ऍफिडेव्हिटवर. त्यामुळे या उरलेल्या उमेदवारांकडून आपण लिहून घ्यायच्याच. यांनी जर पाळलं नाही शपथपत्र तर यांच्यावर आपल्याला व्यक्तिगत फसवणुकीचे गुन्हे दाखल करता आले पाहिजेत. हे लक्षात घ्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे सगळं चाललेलं आहे की एक भाई असं 15 उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतो, हे सगळे उमेदवार जे आहेत, आता झालेली पक्षांतरं पण तुम्ही पाहिले असतील, ही सगळे नगरसेवकासाठी उभे असलेले लोक, पक्षांतर करून गेलेले लोक, हे 1 स्क्वेअर फूटचं राजकारण करतात. त्यांच्या पायाखालती जेवढी जमीन आहे तेवढंच, शहराचा विचार करत नाहीत. हे लक्षात घ्या. फक्त व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत निवडणूक, व्यक्तिगत विजय एवढ्या पुरतच त्यांचं सगळं आहे. म्हणून वाटेल ते पक्ष बदलतात. म्हणजे या पक्षांनी यांना सगळं काही दिलेलं आहे आतापर्यंत, सर्व काही. यांची ओळखच त्या पक्षांमुळे निर्माण झालेली आहे. यांनी वाट बघत नाहीत हे पक्ष सोडायला, निष्ठा सोडायला. त्यामुळे हे कधीही कमरेचं काढून डोक्याला बांधायला तयार आहेत ही लोक. त्यामुळे हे लक्षात घ्या, यांच्यावर विश्वास नाही ठेवणंच अजिबात चुकीचं आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे मला तर सांगितलं येऊन काही जणांनी, पोलिसांनी, की तुमचं प्रोफाइलिंग करतायत. नाशिकमधल्या बऱ्याच जणांचं प्रोफाइलिंग केलंय. घाबरत नाही प्रोफाइलिंगला. आम्ही कुठलंही लोकांच्या विरोधातलं काम करत नाहीये, जनतेच्या विरोधातलं काम करत नाहीये, कोणालाही हिंसाचार करायला सांगत नाहीये आणि कधीही सांगणार नाही हिंसाचार करायला. कुठल्याही प्रकारचा जातीय धार्मिक द्वेष हा आम्ही जन्माला घालत नाही. त्याच्या विरोधातच बोलतो. आणि द्वेषाच्या विरोधात बोलण्यासाठी जर तुम्ही आमच्यावर प्रोफाइलिंग फालतूपणा करत असाल तर कवडीची किंमत देत नाही त्या गोष्टींना. हे पण लक्षात ठेवा. पण सर्व दर्शकांना विनंती आहे की उमेदवारांकडून ऍफिडेव्हिटवर, स्टॅम्प पेपरवर सही घ्या. आणि या गोष्टी सर्वात महत्वाच्या, महानगरपालिकांची रुग्णालयं, महानगरपालिकांच्या शाळा, महानगरपालिकांच्या आरक्षित जमिनी या कोणत्याही परिस्थितीत खाजगी विकसकांकडे दिल्या जाणार नाहीत अशा लिहून त्यावरती सही घ्या. आणि आता वेगळ्या पद्धतीने या सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजेत. ही जबाबदारी आपली सर्वांची आहे, मतदारांची. नंतर 5 वर्ष रडत बसायचं याला काही अर्थ नाही. ते होण्याच्या आधीच सावध होणं, जागरूक होणं आणि आपले हक्क शाबूत करून घेणं ऍफिडेव्हिटवर सही करून. हे पर्यावरण टिकलं तर आपण टिकणार आहोत. या पंचमहाभूतांचीच आपण पूजा करत आलो. हे खरे देव. हा जो काही धर्माच्या नावाने हे बोललं जातं, उगाच ढोंग करतात साधू संतांच्या विरोधात. कोणी साधू संतांच्या विरोधात बोलत नाही, कोणीच बोलत नाहीये. फक्त झाडांच्या बाजूनी बोलतो आहोत आणि झाड तोड्यांच्या, झाड खाऊंच्या विरोधात बोलत आहोत. साधू संतांच्या विरोधात कोणी बोलत नाहीये आता. त्यामुळे विनाकारण याला वेगळ्या दिशा देण्याचे पण फालतू प्रयत्न केले तर त्याच्याकडे सुद्धा पूर्ण दुर्लक्ष करायला हवं या बाबतीत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगणं आहे की आपली संस्कृती, आपली परंपरा ही पंचमहाभूतांची पूजा करण्याची आहे. त्याच्यामध्ये निसर्ग आहे, हवा आहे, पाणी आहे, आकाश आहे, चंद्रसूर्य आहेत. हे आपले देव, यांचीच आपण खरी पूजा करतो आणि त्यातलाच हा एक भाग आहे. त्यामुळे तपोवन वाचवण्यासाठी प्रयत्न करणं ही ईश्वराची पूजा आहे असं समजा. आणि या सगळ्या उमेदवारांकडून शपथपत्रावरती सह्या घ्या. आपलं भविष्य अशाच पद्धतीने आपण सुरक्षित करू शकतो. मला खात्री आहे की नाशिककरच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर जिल्हा परिषदांच्या होतील, पंचायत समित्यांच्या होतील, याच पद्धतीने आपलं भविष्य सिक्युअर करून घेता येऊ शकतं यांच्याकडून ऍफिडेव्हिटवर सह्या घेऊन.
महाराष्ट्रातल्या देशातल्या निवडणुका यापुढे कोणत्या पद्धतीने व्हायला हव्यात याची दिशा आपण बदलू शकतो. आणि म्हणून पुन्हा पुन्हा हे कळकळीचं आवाहन करतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं, हे मी जे आवाहन करतो याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, तुम्ही तयार आहात का अशा पद्धतीने पुढाकार घ्यायला, अशा पद्धतीने सह्या घ्यायला? एकेका बिल्डिंग मधले सगळे 15-15, 20-20 सदस्य जर खालती आले, 40-50 मतदार एकूण, आणि त्यांनी जर उमेदवाराकडे मागितलं असं, तर त्याला द्यावंच लागेल हे शपथपत्र. त्यामुळे हे लक्षात ठेवा, कृपा करून ही गोष्ट करा. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आज 2,91,000 वरती आपण आलो आहोत. या वर्षाच्या अखेरपर्यंत 31 डिसेंबर पर्यंत 3 लाख आपल्याला गाठायचं आहेत सबस्क्रायबर. तेवढं सहकार्य आपण नक्की करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.